घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 13वा दिवस आहे। यामध्ये बघणार आहोत आपण बघा ब्लाऊजला गोट कसा लावायचा, पूर्ण गळ्याभोवती गोट कसा लावायचा, त्याचबरोबर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची हे आज आपण बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। बघा ब्लाऊजला गोट लावण्याआधी पुढचा जो गळा आहे तो आपला प्रॉपर असा गोल आहे का ते बघायचा, नसेल तर खडूने मार्किंग करून तो गोल आकार तयार करायचा आहे आणि त्या आकारानुसार ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे, गळा त्याचा कट करून घ्यायचा। तर बघा इथे मी गळा कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला यात क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। बघा तर बघा क्रॉस पट्ट्या आपल्याला 1.5 इंचाच्या मापाच्या ठेवायच्या आहेत आणि तिरक्या कापडातल्या क्रॉस पट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत। बघा या पद्धतीने बरोबर 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत। माझ्याकडे कापड कमी होतं त्यामुळे मी बघा इथं गळ्याचं जे कापड आपलं निघलेलं आहे त्याच्यामध्ये पट्ट्या काढत आहे। तुमच्याकडे जर एक्स्ट्राचं कापड असेल तर तुम्ही मोठमोठ्या पट्ट्या 2-3 काढायच्या आहेत 1.5 इंचाच्या आणि त्या जॉईन करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर बघा इथं माझ्या 4 ते 5 पट्ट्या निघलेल्या आहेत। या पद्धतीने त्याबरोबर खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून कट करायच्या आहेत। छोट्या मोठ्या आकाराच्या पट्ट्या कट करायच्या नाहीत, समान आकाराच्या पट्ट्या कट करायच्या आहेत, म्हणजे जे 1.5 इंचाचं जे मार्किंग आपण केलेलं आहे ते एकसारखं धरायचं आहे। तर बघा या पट्ट्या एवढ्या पुरणार नाहीत, यासाठी इथं सुद्धा मी 1.5 इंचाची पट्टी या कापडावरती काढून घेत आहे, जेणेकरून आपल्याला पट्टी कमी पडायला नको। हे बघा या पद्धतीने 1.5 इंचाचं दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता ही पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर बघा इथे मी कट करून घेतलेले आहे, दोन्ही साईडने सरळ कट करून घेते। तर इथं पट्ट्या जॉईन कशा करायच्या याचे दोन्ही तुम्हाला मी स्टेप दाखवणार आहे। तर बघा या पद्धतीने एक पट्टी आडवी आणि एक पट्टी उभी ठेवायची आहे आणि तिरकी टीप मारायची आहे। बघा या पद्धतीने, तर बघा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पट्ट्या जॉईन करू शकता। बघा डबल दाखवते तुम्हाला मी, सरळ पट्ट्या कट करायच्या आहेत आणि एक पट्टी आडवी आणि एक पट्टी उभी ठेवायची आहे। बघा या पद्धतीने आणि तिरकी टीप मारायची आहे। तर बघा आता दुसऱ्या पद्धतीने बघा हे तिरकं कट जे केलेलं आहे तिथून बरोबर आखूड साईड लांब बाजूला आणि लांब साईड आखूड बाजूला अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे। 1/2 इंच मार्जिन धरत पट्टी जॉईन करून घ्यायची आहे। तर पट्टी जॉईन करताना आपल्याला छोट्या टाक्याची टीप मारायची आहे, जेणेकरून पट्टी आपली व्यवस्थित अटॅच होईल एकमेकांना। पूर्ण पट्ट्या याच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत। बघा एक्स्ट्राचे हे कान जे बाहेर आलेले आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित असा तिरका आकार घ्यायचा आहे आणि पट्टी जॉईन करायची आहे। बघा हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे। इथे बघा पट्टी एक छोटी मोठी झालेली ती एकसारखी करून घेते। हे बघा या पद्धतीने करायचं आहे। तर इथे आपली पूर्ण पट्टी तयार झालेली आहे आणि आता आपण बघा आईच्या साईडने पट्टी जोडायला सुरुवात करणार आहोत, म्हणजे हुक गुतवायचं जे साईड असते त्या साईडने। तर बघा अशा पद्धतीने पट्टी दुमडायची आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे। बघा लॉक केल्यानंतर जेवढं आपलं मार्जिन असते 1/2 इंच 1/2 इंच जेवढं तुम्ही धरणार असाल तेवढं धरायचं आहे आणि पट्टी जॉईन करायची आहे। तर बघा पट्टी जॉईन करताना गोल आकार जिथं असेल तिथं पट्टी आपल्याला खेचायची आहे थोडीशी, आणि बाकीच्या ठिकाणी म्हणजे सरळ आकार जिथं असेल तिथं पट्टी खेचायची नाही आहे, अशी मांडायची आहे आणि 1/2 इंच 1/2 इंच जेवढं तुम्ही मार्जिन धरलं असेल तेवढं धरत टीप मारून घ्यायची आहे। या पद्धतीने बघा हे बघा जेवढं मार्जिन आपण धरलेलं आहे तेवढं धरायचं आहे, एकसारखं मार्जिन, कमी जास्त मार्जिन करायचं नाही। तर बघा इथं आपल्याला पट्टी कमी पडलेली आहे। इथं आता मी परत तिरक्या कापडातली पट्टी काढून घेते बघा या पद्धतीने। तर बघा इथं तुम्हाला मी काहीही स्किप न करता दाखवत आहे, पूर्ण स्टेप बाय स्टेप गोट कसा लावायचा त्याचबरोबर फिटिंग कशी करायची, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, नवीन शिकणाऱ्यांना त्याचा फायदा होईल। अशा पद्धतीने आपला हा शिवण क्लासचा जो क्लास आहे
तो आपण करत आहोत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याचे जे व्हिडिओ आहेत रिलेटिव्ह ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. नवीन शिकणाऱ्यांना तर नक्कीच होईल फायदा. बघा, या पद्धतीने आपली गळपट्टी इथे बसवून झालेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने हाताने आपल्याला त्याच्यावरती प्रेस करायचं आहे, जिथं आपण शिलाई मारलेली आहे त्या पट्टीला. या पद्धतीने हे बघा, या पद्धतीने पूर्ण बोटाने आपल्याला पूर्ण बाजूने प्रेस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा, या पद्धतीने आपल्याला या पट्टीची घडी घालायची. तर बघा, पट्टीची घडी अशा पद्धतीने घालायची आहे. जे आतमधलं शिलाई मार्जिनचं कापड आहे ते बरोबर आपल्याला पट्टीमध्ये गुंतवायचं आहे. हे बघा, आणि बोटाने अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि नंतर टीप मारायची आहे. तर बघा, व्यवस्थित असं तुम्ही लक्ष द्यायचं आहे. मी बोटाने कसं प्रेस करत आहे ते सुद्धा बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असा गोट लावता येईल. हे बघा, या पद्धतीने पूर्ण गोट याच पद्धतीने पट्टी तयार करायची आहे. बोटाने बघा अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि टिप मारायची आहे. बघा, शिलाई मार्जिनचं जे कापड आहे ते बरोबर यामध्ये गुंतवायचं आहे, कुठंही सोडायचं नाही. त्यामुळे आपला गोट जो आहे तो पलटी पडतो. बरोबर पूर्ण कापड आतमध्ये गुंतवायचा आहे. तर बघा, इथं पूर्ण पट्टी आपली तयार झाली. आता हे एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे. बघा, जेवढे एक्स्ट्राचं ही पट्टी शिल्लक राहिलेली आहे तेवढी पूर्ण कट करून घ्यायची आहे. एक्स्ट्राची पट्टी शिल्लक ठेवायची नाही आहे, अशीच तुम्ही ठेवता. त्यामुळे गोट आपला व्यवस्थित तयार होणार नाही. त्यामुळे हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर कट करताना आपल्या तयार ब्लाऊजवर कात्रीचा कट जाणार नाही. बघा, ब्लाऊजला चुन्या पडतात, घुड्या पडतात आणि त्या घुडीवर चुनीवर आपली कातर बरोबर लागते. तर तसं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि व्यवस्थित अगदी सावकाश हे कापड एक्स्ट्राचं जे आहे ते कट करायचं आहे. बघा, हे बघा, या पद्धतीने. तर बघा, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे. तर या पद्धतीने पूर्ण एक्स्ट्राचं कापड आपलं कट करून झालेलं आहे. या पद्धतीने. आणि आता आपला गोट आपण इथं फायनल तयार करत आहोत. तर बघा, गोट तयार करताना गोटची साईज जी आहे ती जास्त मोठी ठेवायची नाही आणि जास्त छोटीही ठेवायची नाही. अगदी मध्यम आकाराचा आपल्याला इथं गोट ठेवायचा आहे. आणि बघा, हा गोटवरून जो आपण टिप मारत आहोत ती बरोबर आपली त्या खाचेतून टिप आली पाहिजे. म्हणजे पहिली जी शिलाई मार्जिनची टिप होती ना, त्या टिपेवरून आपली टिप आली पाहिजे. गोटवर आपली टिप जाणार नाही अशा पद्धतीने टिप मारायची आहे. ब्लाऊजवर जरी गेली तरी चालेल, पण गोटवरती जाऊन द्यायची नाही टिप. गोटवर जर टिप गेली तर गोट आपला चपटा दिसतो. बघा, या पद्धतीने बरोबर खाचेतून टिप घ्यायची आहे. तर याची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे. लगेचच्या लगेच गोट आपल्याला जमत नाही. व्यवस्थित असा गोट जमायला बराच वेळ जावा लागतो. कोणताही ब्लाऊज असू द्या, प्रॅक्टिस महत्वाची आहे. या पद्धतीने पूर्ण गोट आपल्याला तयार करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी हाताने कसं धरत आहे, बोटाने कसा गोट फिरवत आहे. तर हे सर्व व्यवस्थित तुम्ही बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा, या पद्धतीने इथं आपला पूर्ण गोट तयार झालेला आहे. बघा, या पद्धतीचा गोट व्यवस्थित असा आपला आलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण फिटिंग टाकणार आहोत. तर बघा, पुढचा गळा जो बघू शकता तो गोट लावल्यानंतर आपला गोल दिसत आहे. हे बघा, अगदी गोल आलेला आहे. आता इथे फिटिंग टाकू. तर फिटिंग टाकताना काय करायचं आहे, मागचा जो पार्ट आहे तो कमरेमध्ये बरोबर दुमडायचा आहे. बघा, आणि मध्य काढून घ्यायचं आहे. आता बरोबर पुढचे जे पार्ट आहेत ते अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. जिथं खडूने मार्किंग केलेलं आहे तिथून हे बघा, या पद्धतीने जो हुकाचा पार्ट आहे ते बरोबर खडूवरच्या मार्किंग वरती धरायचा आहे. आणि या पद्धतीने बघा, तर इथे बघा बाही जोडलेली आपल्याला इथपर्यंत दिसत आहे, तिथपर्यंत आपल्याला धरणार आहोत आपण. इथे त्यासाठी मी इथे टेपने मोजून घेतलेला आहे. जेवढे एक्स्ट्राचे आहे तेवढं आपल्याला
पलीकडच्या साईडला घ्यायचं आहे. तुम्ही जर हे मोजून जरी टिप मारली तरी चालेल. जेवढं कंबर आहे तेवढं मोजायचं आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि शिलाई मार्जिनचं 1.5 इंच धरून जेवढे एक्स्ट्राचं राहील तेवढ्यावरून सरळ टिप मारून घ्यायची आहे. जेवढं छातीचं माप आहे तेवढं धरायचं आहे आणि 1.5 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन. हे बघा या पद्धतीने 7.5 इंचावरती कंबर आणि 9 इंचावरती येत आहे बघा फिटिंगचं माप. तर बघा इथं सुद्धा 8 इंचावरती कंबर आणि हे बघा या पद्धतीने 8.5 इंचावरती कंबर आणि 10.5 इंचावरती माप. तर बघा या पद्धतीने. आणि आता इथून आपण सरळ लाईन आखून घेणार, मारून घेणार आहोत. टिप मारून घ्यायची आहे बघा इथं. हे बघा या पद्धतीने, जेणेकरून आपलं बरोबर असं माप येईल. आणि हे एक्स्ट्राच कट करून काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज आपल्याला उलटवायचं आहे आणि आतून फिटिंगच्या टिपा टाकायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने धरायचं आहे. जिथून पहिली टिप गेलेली आहे तिथून अगदी कडेला खेटून अशी आपली दुसरी टिप घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने 1/2 इंचाचं प्रत्येक टिप मध्ये अंतर धरायचं आहे. हे बघा या पद्धतीने टिप मारून लॉक करायचं आहे आणि 1/2 इंचाचं अंतर धरायचं आहे आणि दुसरी टिप मारायची आहे. बघा लॉक करायचं आहे, 1/2 इंचाचं अंतर धरायचं आहे आणि दुसरी टिप मारून घ्यायची आहे. खालच्या आणि वरच्या साईडला आल्यानंतर लॉक करायचं आहे. या पद्धतीने 3 टिपा मी मारून घेतलेल्या आहेत आणि नंतर आता फायनल टिप आपण मारणार आहोत. ते सुद्धा टेपने मार्किंग करणार आहोत, कमरेचं, छातीचं, दंडघेराचं, आणि नंतरच आपण चौथी टिप मारणार आहोत. तर बघा या पद्धतीने 7.5 इंचावरती कंबर, हे बघा या पद्धतीने, आणि 8.5 इंचावरती छातीचं माप या पद्धतीने, या पद्धतीने. आणि इथून 5.5 इंचावरती दंडघेर या पद्धतीने. इथं आपलं एक साईडची फिटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. लाईन सुद्धा सरळ आलेली आहे. आणि आता दुसरी साईड. तर बघा आईच्या साईडला काय करायचं आहे, जिथं आपण कमरेचं खडूने मार्किंग केलेलं आहे, खडूच्या मार्किंग वरती च्या पुढं आईची पट्टी धरायची आहे. हे बघा या पद्धतीने. आणि जेवढे एक्स्ट्राचं असेल तेवढं आपल्याला इकडच्या साईडला धरायचं आहे आणि ते कट करून काढायचं आहे. बघा हे बघा या पद्धतीने टिप मारायची आहे आणि एक्स्ट्राचा आता आपण कट करून काढू. हे बघा या पद्धतीने पूर्ण एक्स्ट्राच इथे मी कट करून काढलेलं आहे. आणि आता आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत फिटिंगच्या. तर बघा सर्वात आधी आपण 3 टिपा मारून घेतो आणि नंतर फिटिंगची टिप टाकतो. आणि त्या तिन्ही टिपांमधलं अंतर किती ठेवायचं आहे आपल्याला, 1/2 इंचाचं ठेवायचं आहे. 2 रेषा एवढं ठेवायचं आहे. हे बघा या पद्धतीने टिप मारल्यानंतर खालच्या आणि वरच्या साईडला लॉक करायचं आहे या पद्धतीने. आता ही तिसरी टिप लॉक करायचं आहे, टिप वर घ्यायची आहे आणि इथं सुद्धा लॉक करायचं आहे. बघा आता इथे आपण छातीचं माप टाकलं 8.5 इंचावरती, कमरेचं माप टाकलं 7.5 इंचावरती. आता ही लाईन आखून घेऊ बघा, म्हणजेच टिप मारून घेऊ इथे. हे बघा, आणि 5.5 इंचावरती दंडघेर या पद्धतीने. तर बघा इथं आपला पूर्ण ब्लाऊज फिटिंग करून सुद्धा झालेला आहे. आता इथे बघा तुम्हाला मी हात शिलाई दाखवणार नाही, त्याचबरोबर हुका कशी बसवायची, आई कशी तयार करायची ते दाखवणार नाही. त्याचा व्हिडिओ आपल्या घर बसल्या शिवण क्लास करा यामध्ये अपलोड आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ जर हा आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा गळा पुढचा जो आहे तो अगदी गोल आलेला आहे. त्याचबरोबर पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता, किती सुंदर अशी आलेली आहे. 4 टक्सचा 34 इंच छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे. तर मागचा गळा डीपनेक मध्ये गोल आहे बघा, पूर्ण गोटे व्यवस्थित असा आपण लावून घेतलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.